यानंतर बघूयात मोठ्या बातम्या। आमदार रोहित पवारांची 8.5 तास ईडी चौकशी। बारामती अॅग्रो कंपनी संबंधात दुसऱ्या ईडी चौकशी झालेली आहे। 8 फेब्रुवारीला गरज पडल्यास ईडी अधिकारी रोहित पवारांना पुन्हा चौकशीला बोलावू शकतात। ईडी अधिकाऱ्यांकडून काही कागदपत्र मागितल्याची रोहित पवारांची माहिती। कागदपत्र तिथे द्यायचे, ती कागदपत्र तिथे दिली जातील आणि अधिकाऱ्यांनी तिथे सांगितलंय की 8 तारखेला नाही तर 8 तारखेनंतर जर आम्हाला वाटलं तुम्हाला परत एकदा बोलवायचं तर आम्ही तिथे बोलू। माझ्यावर अन्याय होतोय, माझ्या स्वाभिमानासाठी संघर्ष सुरू। ईडी चौकशी आधी रोहित पवारांची प्रतिक्रिया, तर करावं तसं भरावं प्रवीण दरेकरांची रोहित पवारांवर टीका। ईडी आणि गरिबाचं कल्याण या अर्थसंकल्पाचा अर्थार्थी काही संबंध नाहीये। तुम्हाला त्यांच्या स्टेटमेंटवर काय विचारायचं आहे तर करावे तसे भरावे, परंतु रोहित पवारांना नेतृत्वाची घाई लागली। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये शरद पवार गटाचं घंटानाद आंदोलन। रोहित पवारांवरील ईडी चौकशी निषेधार्थ सरकार विरोधात जोरदार निदर्शनं। शिंदे गटात प्रवेश करताच माजी नगरसेवकांना बीएमसीकडून 5 कोटींचा निधी। फेब्रुवारी 2023 ते डिसेंबर 2023 पर्यंत आकस्मिक निधी म्हणून 5 कोटी वितरित, एका वृत्तपत्राची माहिती। महाविकास आघाडीतील 3 पैकी कोणत्याही पक्षामध्ये प्रवेश केल्यास संभाजीराजेंना लोकसभेची उमेदवारी मिळणार। तिन्ही पक्षांमध्ये एकमत झाल्याची माहिती। कोकणामध्ये 2 वादळं, मात्र पंतप्रधान फिरकले नाहीत। वादळामुळे मोठं नुकसान झालं, मात्र केंद्रानं मदत केली नाही, उद्धव ठाकरेंची टीका। माझी उमेदवारी जाहीर झाली आहे। अनंत गीतेंची माहिती। तटकरेंनी किमान ते लोकसभेचा उमेदवार असल्याचं घोषित करावं, गीतेंचा तटकरेंना टोला। कोकणातल्या लोकांची निष्ठा ही ठाकरे घराण्याशी। कोकण उद्धव ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, आमदार राजन साळवींनी व्यक्त केला विश्वास।